श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. उद्या आहे कालभैरव जयंती. तर उद्या पहा आपल्याला असा हा एक उपाय करायचा आहे. फक्त संध्याकाळी आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे, ज्यामुळे आपल्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही किंवा घरामध्ये भांडणे होणार नाही, अडचणी दोष राहणार नाही आणि आपलं कुटुंब हे संकटमुक्त होऊन जाईल. आपल्या कुटुंबावरती कोणत्याही प्रकारचे जे अकाली मृत्यूचे संकट असते तर ते येणार नाही. त्यामुळे आपल्याला असा हा एक दिवा उद्या लावायचा आहे. तो कसा लावायचा आहे, कुठे लावायचा आहे, याबद्दलची सर्व माहिती मी व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. कालभैरवनाथ हे भगवान शिवशंकरांचाच एक अवतार आहे. तर बघा, ज्या वेळेस माता सतीने अग्नीमध्ये आपल्या स्वतःला जाळून घेतलं होतं, म्हणजे यज्ञकुंडामध्ये आपल्या स्वतःला जाळलं होतं, त्यावेळेस तिला जेव्हा शिवशंकरांनी उचलून तिला जेव्हा नेलं, त्यावेळेस तिचे जे काही 51 शरीराचे भाग आहेत तर ते ज्या ठिकाणी पडले आहेत तर त्या ठिकाणी 51 शक्तिस्थळे स्थापन झालेली आहेत. आणि ही शक्तिपीठे जे आहेत तर त्यावरती शिवशंकरांनी एक एक रुद्राक्ष ठेवला. तर रुद्राक्ष म्हणजेच कालभैरव. तर असे हे कालभैरवनाथ यांची उद्या जयंती आहे. त्यामुळे आपल्याला काही घरामध्ये सेवा तर करायच्याच आहेत, त्याचबरोबर उपाय देखील करायचे आहेत. आता बघा, कालाष्टमी म्हणजे कालभैरव जयंती याला कालाष्टमी असंही म्हटलं जातं. तर ही जी कालाष्टमी आहे तर त्या दिवशी बघा, आपण ज्या काही नकारात्मक शक्ती असतात तर त्यांना बाहेर काढण्यासाठी असे काही उपाय जर केले तर त्या शक्तींचा नाश होत असतो. तर बघा, जी व्यक्ती कालभैरवनाथाची पूजा करतात, उपाय करतात, त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्तींचा त्याच्यावरती प्रभाव पडत नाही आणि जे काही अकाली मृत्यूचं भय आहे तर त्याला राहत नाही. आणि पहा, त्या व्यक्तीला प्रत्येक संकटाशी सामोरे जाण्याची, त्याचबरोबर जे काही अडचणी दोष असतात त्यांच्याशी सामना करण्याची ताकद त्या व्यक्तीमध्ये येत असते. त्यामुळे पहा, आपल्याला या कालभैरव जयंतीला, कालाष्टमीला असा हा एक उपाय आपल्याला करायचा आहे, ज्यामुळे आपल्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारची अकाली मृत्यूचं भय राहणार नाही आणि त्याचबरोबर कोणतेही संकट देखील येणार नाही. आता बघा, जी व्यक्ती आहे तर ती ज्या कालभैरव जयंतीला जर पूजा अर्चा करत आहे, उपवास करत आहे, तर त्या व्यक्तीवरती भगवान शिवशंकरांची कृपा, आशीर्वाद राहतात आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट राहत नाही. तर पहा, ही जी जयंती आहे तर ती मंगळवारी आली किंवा मग रविवारी आली तर तिला असं विशेष महत्त्व प्राप्त होतं. तर त्यामुळे आपल्याला अशा उद्याच्याला पूजा करायची आहे. उपवास जर तुम्हाला शक्य असेल तर करा, नसेल शक्य तर काही हरकत नाही, परंतु असे काही उपाय जरी केले तरी चालेल. तर पहा, आपल्याला आपल्या घरामध्ये असा एक दिवा लावायचा आहे. भैरवनाथाचे मंदिरंसुद्धा फार कमी प्रमाणात असतात. आपण आपल्या घरामध्ये त्यांचा फोटो देखील ठेवत नाही. हे रुद्र अवतार आहे, त्यामुळे त्यांना आपल्या घरामध्ये आपण फोटो त्यांचे ठेवत नाही. त्यांचा रुद्र अवतार असल्यामुळे त्यांना बरेच जण घाबरतात आणि त्यांची सेवा पूजा करत नाही. परंतु बघा, अशी ही कालभैरव जयंती ज्या दिवशी असते त्या दिवशी जर आपण त्यांची पूजा, उपाय जर केले, बघा, जे काही कालभैरव आहेत तर जसे रुद्र अवतारी आहेत तसेच ते प्रेमळ देखील आहेत. जी व्यक्ती त्यांची भक्तिभावाने पूजा करते, उपाय करते, तर त्या व्यक्तीवरती त्या नक्कीच प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीला कोणत्याही संकटाचं भय राहत नाही. त्यामुळे आपल्याला या दिवशी कालभैरवांचा मंत्राचा जप देखील करायचा आहे, त्यांचं नामस्मरण करायचं आहे. ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा आपण जप करत राहायचा. तर बघा, कालभैरव जयंतीच्या दिवशी जर आपण काही व्रत केलं, त्या दिवशीचं जे व्रत आहे ते जर केलं
तर आपल्याला चंद्राला अर्घ्य देऊनच ते व्रत सोडावं लागतं. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी कुत्र्याला 1 चपाती आवर्जून खाऊ घालायची आहे. काळं कुत्रं असेल तर अतिउत्तम. गोड चपाती आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला शक्य झालं कालभैरव मंदिर तुमच्या जवळपास असेल तर तिथे तुम्ही जाऊन पूजा वगैरे करू शकता. तर बघा, तुमच्या आसपास जर मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही जिलेबीचा नैवेद्य दाखवा. नैवेद्य हा तुम्ही 1.25 किलो जिलेबीचा सुद्धा दाखवू शकता. तुमची एखादी इच्छा आहे आणि ती जर पूर्ण होत नाही तर मग तुम्ही असं 1.25 किलो जिलेबी जी आहे तर तिचा नैवेद्य कालभैरवनाथांना दाखवू शकता. तर हा जो नैवेद्य आहे तर तो इतरांना प्रसाद म्हणून वाटायचा आहे. तर आता बघा, तुम्हाला जर शक्य झालं तर 7 लिंबांची किंवा मग 11 लिंबांची किंवा मग 5 लिंबांची तुम्हाला माळ करून कालभैरव जे नाथ आहेत तर त्यांच्या गळ्यामध्ये घालायचे आहे. तर बघा, जर तुमच्या जवळपास कुठे मंदिरच नसेल तर मग तुम्ही महादेवाच्या मंदिरात सुद्धा ही माळ अर्पण करू शकता. यामुळे पहा, कालभैरवनाथांची कृपादृष्टी आपल्यावरती सदैव राहते. आता बघा, आपल्याला संध्याकाळी उपाय काय करायचा आहे. या उपायासाठी आपल्याला एक मातीचा दिवा लागणार आहे. तर पहा, दिवाळीला प्रत्येकाच्या घरी मातीचे दिवे आलेले आहेत, त्यामुळे प्रत्येकाकडे हे दिवे असणार आहेत. तर एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. का ह्या दिव्यामध्ये आपल्याला शक्यतो मोहरीचं तेलच घालायचं आहे. 99% घरामध्ये मोहरीचं तेल काही जणांकडे मोहरीचं तेल हे अवेलेबल नसतं. तर मग बघा, आता बघा, ज्याच्याकडे नाही त्यांनी जे काही तेल आहे तुमच्याकडे, जे तुम्ही दिवा लावण्यासाठी वापरता ते तेल वापरा आणि त्यामध्ये थोडीशी आपल्या स्वयंपाकघरामध्ये काळी मोहरी असते तर ती घाला. आता बघा, ती जी वात आहे तर ती आपल्याला 2 वातींची 1 वात करून त्या दिव्यामध्ये घालायची आहे. बघा, आपल्यासोबत आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर हा दिवा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला शमीच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे. हा जो दिवा आहे तर तो आपल्याला शमीच्या झाडाखाली प्रदोष काळामध्ये लावायचा आहे. म्हणजे संध्याकाळी 6च्या नंतर तुम्हाला हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करताना अगोदर आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि नंतरच प्रज्वलित करायचा आहे. तर पहा, हे शमीचं झाड जे आहे तर अत्यंत पूजनीय आहे. भगवान श्रीरामांनी जेव्हा लंकेवर हल्ला करायचा होता त्यावेळेस ह्या शमीच्या झाडांची अगोदर पूजा केली होती आणि त्यांनी विजय प्राप्त केला होता. त्यामुळे या झाडाला खूप सारं महत्त्व आहे. तेव्हापासूनच ह्या झाडाची पूजा केली जाते. शमीचं झाड ही जीवनातील सर्व जी काही वेदना आहेत तर ते दूर करण्याचं काम करते. इतकी ही आयुर्वेदिक वनस्पती आहे. या वनस्पतीची आपण पूजा केली तर पहा, याचं शुभ फळ आपल्याला प्राप्त होत असतं. आता बघा, जे काही अशा तिथी असतात विशिष्ट, तर या विशिष्ट तिथींना ह्या शमीच्या झाडाची पूजा केली पाहिजे. तिथे सुद्धा आपल्याला असा दिवा प्रज्वलित केला पाहिजे. तर असा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि पहा, विशिष्ट दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांवर सुद्धा म्हणजे भगवान शिवशंकरांना सुद्धा शमीपत्र अर्पण केलं जातं. तर भगवान शिवशंकरांना जसे धोत्र्याचे फूल, बेलाचे पान जेवढे प्रिय आहे त्याचप्रमाणे शमीपत्रसुद्धा भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे. तर पहा, उद्या कालभैरव जयंती आहे. त्यामुळे कालभैरवनाथांचं जे रूप आहे तर ते भगवान शिवशंकरांचंच एक रूप आहे. त्यामुळे उद्या आपल्याला ह्या शमीच्या झाडाखाली अशा प्रकारचा हा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. असा हा शमीच्या झाडाखाली दिवा लावल्याने आपल्या आयुष्यातील जे काही संकट आहे, अडचणी आहे त्या तर दूर होणारच आहे. त्याचबरोबर आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्यासुद्धा पूर्ण होतील. आपल्या जीवनामध्ये जे काही आरोग्याविषयी समस्या असतील त्यासुद्धा दूर होऊन जातील. तर पहा, जिथे तुम्हाला शमीचं झाड दिसेल तिथे जाऊन तुम्ही असा हा दिवा तिथे जाऊन प्रज्वलित करू शकता. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एखाद्या शनिवारी किंवा एकादशीला हे शमीचं झाड घरी आणून घरी लावलं तर खूप शुभ मानलं. शमीचं झाडाखाली असा हा दिवा लावल्याने पहा, आपल्याला आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी निर्माण होते, ऐश्वर्य धनप्राप्ती होते. असा हे एक उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी प्रदोषकाळी करायचा आहे. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड.